नमस्कार, मी डॉक्टर शुभम. डॉक्टर एक इंजेक्शन देतात. मागच्या वेळेस बरं झालं, एकाच दिवसात सगळं बरं झालं होतं. हे वाक्य तुम्ही ऐकलं आहे का? मी तर रोज ऐकतो आणि हाच एक वाक्यापासून स्टिरॉइडच्या चमत्कार सुरू होतात आणि चूक देखील. रमेश नावाचा माझा एक पेशंट, वय 35 वर्ष, रोजंदारीवर काम करत होता. पाठ दुखत होती, कुठेतरी स्टिरॉइडचे इंजेक्शन मिळालं. एक दिवसात वेदना गायब. जादू वाटली ना? मग पुन्हा आणि सवयच लागली. एक दिवस अचानक साखर वाढली, चेहरा गोल झाला, जखमा बऱ्या होईनात. मग तो माझ्याकडे आला. तर स्टिरॉइड्स म्हणजे नेमकं काय? ते वेदनाशामक नाहीत, ते आहेत आग विझवणारे फायर एक्स्टिंग्विशर. कारण काढून टाकत नाहीत, पण सूज आणि दाह दाबतात. इम्युन सिस्टीम शांत करतात, म्हणून वेदना पटकन कमी होतात. सूज उतरते, पेशंट लगेच बरा होतो, पण आजार तो आतून अजून जळत असतो. इथेच धोका आहे. स्टिरॉइड्स पेशंटला खूप लवकर खूप बरं वाटायला लावतात आणि जे पटकन काम करतं तेच पुन्हा पुन्हा हवं वाटतं. मग स्टिरॉइड्स कधी वापरायचे? पहिलं स्टेप, जेव्हा सूज पेशंटला खरोखर नुकसान करते, खूप जास्त एमर्जन्सी असेल, जसं अस्थमाचा अटॅक झाला, सिव्हिअर एलर्जी झाली, ऑटोइम्यून आजार झाला, स्पायनल कॉर्ड कंप्रेशन, त्यात पेशंटला अचानक पाठीत दुखायला लागतं. दुसरं स्टेप, सगळ्यात कमी प्रभावी डोस वापरा. तिसरा स्टेप, सगळ्यात कमी कालावधीसाठी. आणि चौथं स्टेप, खूप महत्त्वाचं, स्टॉप करण्याचा प्लॅन आधीच ठरवा. गरज असेल तर टॅपर करा, एकदम बंद करू नका. तीच एक छोटी गोळी जी जीव वाचवू शकते, तीच गोळी जी आयुष्य बिघडू शकते. फरक कशात? निर्णयात. स्टिरॉइड्स म्हणजे धारदार सुरीसारखे आहेत. सर्जनच्या हातात म्हणजे जीव वाचवणारी आणि बेजबाबदार हातात म्हणजे धोकादायक. म्हणून डॉक्टर म्हणून आपलं काम फक्त लक्षण कमी करणं नाही, आपलं काम आहे पेशंटचं उद्याचं आयुष्य सुरक्षित ठेवणं. स्टिरॉइड्स वापरा, पण शहाणपणाने वापरा. त्याचा ताकदीचा आदर करा, कारण पेशंटला आठवतं आराम, पण जबाबदारी आपल्या खांद्यावर असते. धन्यवाद.